श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येतात व त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांना एकमेकांसोबत घालवायचे असते. तर ते लग्न जोडवताना देखील एकमेकांच्या कुंडल्या बघणे खूप गरजेचं आहे. त्यातले जर 36 गुण जुळले लग्न होते असे म्हटले जाते. लग्न हा विचार करून करायची गोष्ट आहे. लग्न करताना कोणत्याही घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यायचा नाही, कारण घाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय आपल्याला थोड्या वेळानंतर फारच अवघड परिस्थिती होऊन जाते. यांच्यामुळे आपल्याला लग्नाचा विचार करताना पूर्णपणे विचार करायचा आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन होते. एकाने जर चुकले तर दुसऱ्यांनी सावरून घ्यायचं आहे. नवरा बायको ही सुखी संसाराची दोन चाक आहेत. एक चाक जर बिघडलं तर दुसऱ्या चाकाचा उपयोग होत नाही. नवरा बायकोचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होत असतात. ते वादविवाद मिटवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. तर नवरा बायको यांच्या दोघांमध्ये मिटत नसेल तर ते कुटुंबाच्या मोठ्या व्यक्तीपर्यंत म्हणजेच सगळ्यांना समजून जाते व यांच्यातून खूप मोठा विषय तयार होतो. नवरा जर आपला व्यसनाधीन असला तरी पण त्याचा आपल्याला व्यसनमुक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधे देखील व आपण उपाय करत असतो, तरीसुद्धा त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आपला नवरा जर आपला ऐकत नसेल किंवा आपली काळजी करत नसेल, आपल्या मुलाबाळांची काळजी करत नसेल, तर आपण हा उपाय करणे खूप गरजेचं आहे. जर आपला नवरा आपले कोणतेही गोष्ट ऐकत नसेल किंवा आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नसेल किंवा काहीतरी चुकीचं वागत असेल जे आपल्याला पटत नाही, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करून पहा. तर कोणता उपाय आहे, चला तर आता आपण जाणून घेऊया. तुम्हाला 11 गुरुवार हे कडकडीत उपवास करायचा आहे. म्हणजेच की तुम्हाला 11 गुरुवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला पूजा प्रार्थना देखील खूप मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. आपला नवरा व्यवस्थित वागावा असे आपल्याला वाटत असते, तर आपल्याला स्वामी कृपा करायची असेल, आपल्याला स्वामींना प्रसन्न करायचं असेल, श्री स्वामींची कृपा आपल्यावर झाली तर आपला संसार खूप चांगला होतो. गुरुकृपा मिळवण्यासाठी स्वामी भक्ती हे अतिशय उत्तम साधन आहे. गुरुकृपा मिळवण्यासाठी नेमकं करायचं तरी काय, आपल्याला प्रश्न पडला असते. तर आपल्याला 11 गुरुवार हे एकदम कडकडीत उपवास करायचा आहे. संध्याकाळी भगवान दत्तात्रयांना व स्वामींना कोणतेही एक फळ ठेवावे आणि आपला नवरा मनासारखे वागण्यासाठी आपल्याला दत्ताजवळ प्रार्थना करायची आहे. म्हणजेच की आता जर तो व्यसन करत असेल तर त्याची व्यसन सुटले पाहिजे. जर कमवत नसेल तर तो कमवता असला पाहिजे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. गुरुवारी तुम्हाला अन्नदान देखील करायचं आहे. घरी जर एखादा पाहुणा किंवा एखादी व्यक्ती जर आले तर त्यांना उपाशी आपल्याला पाठवायचं नाही. जोपर्यंत तुमचे 11 गुरुवारचे व्रत होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणाशीही भांडायचं नाही व कोणासोबत खोटे देखील बोलायचं नाही. तर हा उपाय तुम्ही जरूर करून पहा.
याचा तुम्हाला जरूर फायदा होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.